आणि सुरेश धस कोणाच्याच बापाला भेट नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. माझा बाप, त्याचं नाव दादा होतं, ते उभ्या आयुष्यात कधीच कोणाला घाबरला नाही. आणि सुरेश धस कोणाच्याच बापाला भेट नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. त्याच्यामुळं माझी सुद्धा सध्या शॉर्ट टर्म मेमरी झालेली आहे. मला 2023 पासून आत्तापर्यंत कोण कृषी मंत्री होतं हे लक्षात राहत नाही, विसरून जातो. आत्ता मला वाटतं हे होते, त्यात पुढं गेलं की वाटतं ते होते, आणि त्याच्या पुढं गेलं की ते होते, असं मला वाटतं बरं का. म्हणजे मी सध्या गजनीमधला तो आमिर खान आहे असं समजा. यंदाचं हिवाळी अधिवेशन गाजलं ते म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडामुळे आणि सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली, त्यामुळे सुद्धा हे अधिवेशन गाजलं. आपल्यासोबत आहेत आणि अजितदादा आता गावी गेलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी पीडित कुटुंबियांची भेटसुद्धा घेतली. त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. एकंदरीतच हा मुद्दा तुम्ही लावून धरला, त्यामुळे इथपर्यंत हे प्रकरण पोचलं असं म्हणावं. आणि तुमची प्रतिक्रिया यावर काय? हे बघा, माझी जबाबदारी आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये अतिशय भयानक अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे. मी या सभागृहामध्ये असून संतोष देशमुख सारखा इतकी चुकीची घटना घडल्याच्या नंतर त्याच्या बाबतीमध्ये जर सभागृहात लावून धरायची नाही तर मग आमची आमदारकी का कामाची? उद्या संतोष देशमुखच नाही, कोणी त्या सोनवण्याच्या बाबतीत तसं घडलं असतं किंवा एखाद्या हांग्याच्या बाबतीत घडलं असतं, आणखी कोण्याही समाजाच्या माणसाच्या बाबतीत घडलं असतं तरी मी याच पद्धतीने लावून धरलं असतं. त्याच्यामुळं अजितदादा तिथं गेलेले, चांगली गोष्ट आहे ते गेलेत ते, कारण त्यांच्या पक्षाचे मोठे आका, छोटे आका, त्याच्या खालचे आका कशा पद्धतीने लोकांशी वागतात ही निदान वागणूक तरी कळाली असेल ना अजितदादाला आज तिथं गेल्यावर. हो, धनंजय मुंडे यांचं तुम्ही कुठेही नाव घेत नाहीये, मग सरकार कारवाई कशी करणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. नाही, अजून मी धनंजय मुंडेंचं नाव नाही घेतलं आणि वाल्मिक कराडांचंही नाव नाही घेतलं. मी फक्त विष्णू चाटे, त्यांचे 6 जण, त्यांच्या खालच्या जे काही आगंतुक मुळं आहेत आणि ह्याचं सगळ्याचं एक सोटमूळ कोणतं आहे, सोटमूळ. मी हे शिकलेलो आहे, 12वीपर्यंत मी याला होतो, सायन्स शिकलेलो आहे. त्याच्यामुळं मला सोटमूळ म्हणजे काय, आगंतुक मुळं म्हणजे काय माहिती आहे. तर माझं म्हणणं आहे की हे जे सोटमूळ आहे याचं म्हणजे आका, हा पहिल्यांदा आका पकडू द्या. आका जर त्याच्यामध्ये आला तर आका आणि विष्णू चाटेन हे आगंतुक मुळं आहेत. त्याचं मूळ सोटमूळ कोण आहे आणि त्याचा आका कोण आहे हे अगदी आल्याच्या नंतर मग सगळे आगंतुक सुद्धा सापडावेत आणि हे सगळेच्या सगळे मोकाच्या अंतर्गत कारवाईला पात्र व्हावे. शरद पवार सगळ्यात आधी तिथे पोहोचले आणि यानंतर अजितदादा पोहोचले. आम्ही अगोदर पोहोचलो तिथं. माझ्या आधी तर प्रकाशदादा सोळंके केलेत. एवढं पवार साहेब आले, काय अडचण नाही ना, यायलाच पाहिजे ना त्यांनी, अजितदादांनी जायलाच पाहिजे बाकीच्या पक्ष. परंतु न्याय खरा जर कोणी दिला म्हणला इथून सभागृहामध्ये जी सिंपत्ती दाखवली, आजपर्यंत कुठल्याही मर्डरला म्हणजे कुठल्याही हत्येला सरकारने मदत दिलेली नाही. ती मदत माननीय देवेंद्रजींनी दिली. माझं मत आहे की ते जर भेटायला गेले असते त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने काहीतरी जाहीर करावं ना. केलं असेल का नाही मला माहिती नाही. पण हे धागेदोरे पोचतात असं तुम्हाला दिसतंय का? आता मी ते वेग स्टेटमेंट करणार नाही. पहिल्यांदा आका पकडू द्या आणि आकाला जर त्याच्या आकाने सांगितलं असलं तर मग त्याचा आका सुद्धा त्याच्यामध्ये येईल. मोठे मासे पण लागतील या संपूर्ण प्रकरणामध्ये. वेल मासा जरी असला, वेल हे काय रोहो, कटला, मिरगळ हे मासे नाही आहेत, चिलापी हे मासे नाही आहेत. देव मासा, वेल मासा, हा वेल मासा जरी आला जाळ्यात तर मग पकडला जाणार. नक्की. सुरेश साहेब, एकंदरीतच हे प्रकरण इतकं हीनच आहे, संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनं हादरला. हमासची जी पद्धत आहे ना वागण्याची, याच्यामध्ये हमासला बाई तुम्ही लाजवेल असं वागलात हो. हमासला किंवा इसिसला असे गळे चिरतात ना, ते तरी डोळे बांधून गळे चिरतात. अरे तुम्ही किती वेळ मारलं राव? 4 तास मारित असतात का एखाद्या माणसाला? 2 लिटर रक्त गेलं ना पोटात. हे मी नाही, त्याचा 8 पाणी रिपोर्ट आला ना, 8 पाणी मी नाही, मी काढला का? मेडिकलने काढलाय ना.
किती मारलं म्हणजे एका 56 ठिकाणी मारलंय आणि त्याच्यावर 5-5 वेळा मारलंय. म्हणजे 250 ते 300 बाऱ्या मारलं ना तुम्ही. इतक्या बाऱ्या मारायला काय बिघडलं होतं बाबो त्यांनी तुमचं? त्याच्या चिल्ले पिल्ले आज तुम्ही उघड्यावर टाकून दिले. अरे काय वागण्याच्या पद्धती आहेत काय नाही. जरा नीट वागा. मुंगी मारायचं सुद्धा लायसन नाही. तुम्ही माणसं मारायला का दुपारा? आणि हे पीक विम्याचे घोटाळे हेच आहेत. हे नावं आता शोधल्यावर त्याच्यात बी मोका लागल ना. मग सगळेच एकदा हे जाऊन बसू द्या ना बिन भाड्याच्या खोलीत. तुम्ही पीक विम्याचा सुद्धा मुद्दा उपस्थित केला, तिथे पण घोटाळा दिसतोय. पण त्यातही तुम्ही कुणाचं नाव घेतलं? तुम्ही म्हणा तुम्ही गजनी झालेला आहात, तर सरकार पण गजनी झालं, मग कसं काय कारवाई होणार? गजनी नाही हो, गजनी मधला राजकुंद्रा झालो मला. तुम्ही मला गजनी बाबा कशाला करता बाबा? राजकुंद्रा झालो मी त्याच्यातला. राजकुंद्राला काय असं ते नाही का मारते ते आमीन का यासीन काय त्या हिरोईनचं नाव? हिरोईनचं नाव काय? त्या यास्मिन असीन नावाची ती हिरोईन आहे ती. आणि हा राजकुंद्रा हे शादी वगैरे करतात. आणि ते आमिर खान आणि ती असीन लग्न वगैरे करते. ते नवीन फ्लॅटमध्ये जायचं असतं पण तेवढ्यात तो गजनी बाबा येतो. तो गजनी बाबा मला कशाला करतो? गजनी बाबा कोण असेल ते शोधू दे तिकडं. तर तो काय करतो, एक ठोका टाकतो त्याच्या डोक्यामध्ये. त्याच्यात ती असीन तर मृत्यू पावते पण तो राजकुंद्रा जिंकतो. आणि त्याचं म्हणजे आमिर खान जगतो तो. आणि नंतर त्याची काय होते, शॉर्ट टर्म मेमरी होते. त्याच्यामुळं माझी सुद्धा सध्या शॉर्ट टर्म मेमरी झालेली आहे. मला 2023 पासून आत्तापर्यंत कोण कृषी मंत्री होतं हे लक्षात राहत नाही, विसरून जातो. आत्ता मला वाटतं हे होते, त्यात पुढं गेलं की वाटतं ते होते, आणि त्याच्या पुढं गेलं की ते होते, असं मला वाटतं बरं का. म्हणजे मी सध्या गजनीमधला तो आमिर खान आहे असं समजा. मग गजनी कोण आहे तुमच्या आयुष्यातला? माझ्या नाही आयुष्यातला, शेतकऱ्यांच्या आयुष्यातला गजनी तपासायचा आहे ना. कोण आहे त्याचं नाव घेणार? नाही, परळी तालुक्यातलेच लोक, परळीचे CSC सेंटर, परळी तालुक्यातले शेतकरी जे धाराशिवमध्ये विमा भरताय तेच लोक, उर्वरित बीड जिल्ह्यामध्ये विमा भरतात तेच लोक. आता नावं येतील ना पुढं सगळे. माझ्याकडं तर एवढा मोठा गठ्ठा आहे, दाखवला ना तुम्हाला मी हे सभागृहात दाखवला. तेच लोक परभणीत पीक विमा भरतात. आता ह्यांची व्याप्ती जी आहे, यांची व्याप्ती कुठपर्यंत गेलेली आहे ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तेही व्याप्ती आम्ही सगळीच्या सगळी हा जो पॅटर्न दाखवलेला आहे बोगस पीक विमाचा बीड पॅटर्न पोहोचला परभणीत. हे बीड पॅटर्नचं बीड खोडून टाका, बीडच्या ऐवजी परळी पॅटर्न माना. कारण ह्याच्यात जबाबदार फक्त परळीचे लोक आहेत. हे परळीच्या लोकांनी हा नवीन पॅटर्न काढलेला आहे. याच्यात जे जे दोषी असतील ते मोकाच्या अंतर्गत येतील. पण तुमच्यावर पण कुठलं दडपण आहे? हे सगळं प्रकरण तुम्ही बाहेर काढलं? मी स्वतः, माझा बाप त्याचं नाव दासादादा होतं. ते उभ्या आयुष्यात कधीच कोणाला घाबरला नाही. आणि सुरेश धस कोणाच्याच बापाला भेट नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.